आपण मागच्या यावेळेस कोणी नवीन जॉईन झालंय का? असं वाटतं कोणतरी जॉईन झालंय नवीन. पण ठीक आहे. तर आपण मागच्या एक जण कोणतरी झालंय. येस, ओके. तर मागच्या वेळेस आपण पोझिशन विषयी बोललो होतो. मागच्या वेळेला आपण पोझिशन डिस्कस केलं होतं की पोझिशन इज 9 पॉइंट्स आउट ऑफ 10 पॉइंट्स ऑफ लॉ. ते कसं आणि ताबा कसा महत्वाचा आहे याच्यावर आपण बोललो होतो. आणि CRPC 145 त्याच्यामध्ये ती कशी प्रोव्हिजन आहे हे आपल्याला बघता येते. त्याच्यानंतर आपण ओनरशिपवर आलो होतो. त्याच्यामध्ये आपण ओनरशिपचे काही जे प्रकार आहेत ते आपण बघायचे ठरवले होते. त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट ओनरशिप, जॉईंट ओनरशिप, हिंदू कोपार्सरी, बेनामी ओनरशिप, हे काय ओनरशिपचे प्रकार आहेत ते आपण पाहणार होतो. तर त्याचा आपण एक ऍब्सोल्यूट ओनर बघितलं होतं त्याच्यामध्ये. तर प्रॉपर्टी जर ट्रान्सफर करायची असेल तर त्याला कोणाच्या परवानगीची गरज नाही. हे जो ऍब्सोल्यूट ओनर, आपण जर तीच गोष्ट आपण महसूलच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं, सातबारावर जसं भोगवटादार एक असं लिहिलेलं असतं, तो ऍब्सोल्यूट ओनर. आता जसं भोगवटादार एक हे सातबारात लिहिलेलं असतं तसं प्रॉपर्टी कार्ड जे शहरात आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्डवर भोगवटादार एक असं कुठे येत नाही सर्वसाधारण. टायटल आपण ज्यावेळेस हे बघू सातबारामध्ये त्यावेळेस आपण त्याचं टर्मिनॉलॉजी वगैरे काय आहे ते आपण जरा डिटेल बघूया. आता ऍब्सोल्यूट ओनर मागच्या वेळेस झालेले. नेक्स्ट आता जॉईंट ओनरशिप. आता जॉईंट ओनरशिप म्हणजे काय? एक प्रॉपर्टी 3-4 व्यक्तींच्या नावाने असू शकते जॉईंट ओनर. म्हणजे एखादी प्रॉपर्टी विकत घेण्याकरिता 4 लोक त्याचे पैसे लावत असतात, ती जॉईंट ओनरशिप झाली. जॉईंट ओनरशिप म्हणायचं. मग आता ही प्रॉपर्टी जर विकायची असेल या लोकांना, जॉईंट लोकांना, जॉईंट जे 14 जण आहेत, ती कशी विकली जाईल तर त्यांच्याकडनं आपण कशी विकत घेऊ? तर त्या 4ही लोकांच्या आपल्याला सेलडीडवर सही लागेल. रजिस्ट्रेशन करता ती 4ही लोक आली पाहिजे. तर ते प्रॉपर्टी ऍब्सोल्यूट, ती प्रॉपर्टी लिगली ही ट्रान्सफर होऊ शकेल. अदरवाईज ती होणार नाही. म्हणजे 14पैकी 3 जण झाले, एक आलाच नाही, मग टायटल डिफेक्टिव्ह राहणार. तर सर्वजण आले पाहिजे. आता तुम्ही जर आजचा पेपर वाचला असेल, न्यूज पेपर, तर त्याच्यामध्ये सरकार सुद्धा या प्रॉपर्टीमध्ये जे कन्स्ट्रक्शन, इमोवेबल प्रॉपर्टी, जमिनीचे व्यवहार, रजिस्ट्रेशन याच्यामध्ये आमूलाग्र बदल आणते. तर मला तुम्हाला सर्वांना अजून एक असं सांगणं आहे की तुम्ही या प्रॉपर्टी विषया बाबतीत जे प्रॉपर्टीची डील्स करतात, जे काही लोक त्यांच्या प्रॉपर्टीचे व्यवहार चालू आहेत, त्या लोकांनी डेली पेपर वाचला पाहिजे. आता कारण कोविडच्या आधी थोडी पद्धत वेगळी होती, सरकारी उपलब्ध्या सगळी वेगळी होती. आता सरकार सुद्धा बदलते, सरकार सुद्धा आता बदलते. नवीन एक ते गोष्ट अशी आणतायत रजिस्ट्रेशन करता की पूर्वी ज्याप्रमाणे आपण रजिस्टर ऑफिसमध्ये जायचं आणि त्यावेळेस आपण जे जागेचे ओनर, त्याच्यानंतर साई साक्षीदार वगैरे घेऊन जायचं आपण, त्याच्यामध्ये बदल होतोय. ती गोष्ट तुम्हाला आता घरी करता येणार आहे. म्हणजे जे काही लोकांना ते अपॉइंट करणार आहे ती लोक कॉम्प्युटर घेऊन तुमच्या घरी येते, आपलं लॅपटॉप घेऊन घरी येतील. म्हणजेच ज्याप्रमाणे लिव्ह अँड लायसन्सचं काम चालतं त्याप्रमाणे हे रजिस्ट्रेशनचं काम होणार आहे. फार लवकरच चालू होते ते. त्याच्याकरता त्यांनी सॉफ्टवेअर सुद्धा डेव्हलप केली, ट्रायल झालेली आहे, लवकरच चालू होते. सांगायचा भाग असा की प्रॉपर्टीचा व्यवहार हा क्लिअर, म्हणजे लॉच्या दृष्टीने जास्त क्लिअर अँड क्लिअर होत चाललाय. म्हणजे डिस्प्यूट राहू नये त्या प्रॉपर्टीमध्ये, याच्याकरता सरकार सुद्धा जास्त प्रमाणामध्ये त्याच्यावर दखल घ्यायला लागले. आणि ते जास्तीत जास्त स्टॅम्प ड्युटी कशी गोळा करता येईल
रेव्हेन्यू कसा मिळेल याच्याकडे बघते. म्हणून लॉ हा जास्त विषय महत्वाचा होऊन बसलेला आहे. आपल्याला लॉच्या दृष्टीने सतत बघितलं पाहिजे एखादा प्रॉपर्टी. आता ही जॉईंट ओनरशिप जसं मी तुम्हाला सांगितलं ते पद्धत झाली. आता हिंदू को पार्सनरी प्रॉपर्टी म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे असलेली प्रॉपर्टी, त्याचं स्टेटस काय ते बघूया. समजा एक्स हे वडील आहेत, ते वारले, त्यांना खाली 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, 1 बायको. मग त्याचे को पार्सर म्हणजेच त्याचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह कोण? 3 मुलं, बायको, मुलगी आणि त्या व्यक्ती स्वतःला एक मिळणारा हिस्सा, वडिलोपार्जित संबंध. त्यांची स्वतःची जर असती स्वकष्टाची तर हे 3 बायको आणि 1 मुलगी. आता अशा प्रमाणे हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे एवढी लोक त्याचे लिगल ओनर होतील. लिगल लॉच्या भाषेत को पार्सनर प्रॉपर्टी, को पार्सनरी प्रॉपर्टी. त्यामुळे एका व्यक्तीला समजा ए बी सी हे 3 भाऊ झाले, डब्ल्यू वाईफ, डी डॉटर, त्या सगळ्यांना मिळून सह्या कराव्या लागतील. त्यातल्या एकाची जरी सही राहिली सेल डीडवर तरी ते टायटल हे डिफेक्टिव्ह होऊ शकतं. अजून एक महत्वाची गोष्ट, को पार्सनरी प्रॉपर्टी एक तारीख लिहून घ्या. 9/9/2005 मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये एक अमेंडमेंट आहे. ती अमेंडमेंट अशी 9/9/2005 रोजी मुलगी आणि मुलीचे वडील हे दोघे जर जिवंत असतील तर मुलीला मुला इतकाच हिस्सा मिळतो. 9/9/2005 पर्यंत अशी अमेंडमेंट आली. तर 9/9/2005च्या नंतरची गोष्ट काय, त्याच्यामध्ये मुलींना मग वडील असो अगर नसो मुला इतकाच हिस्सा मिळणार. कधी? 9/9/2005 नंतर. पण 9/9/2005च्या स्टेटस काय, तर ते असं स्टेटस आहे. आता या अमेंडमेंट वर सुद्धा जी झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टची अनेक जजमेंट झालेली आहे. त्याच्यामध्ये पुन्हा कन्फ्युजन आहे. म्हणजे ही गोष्ट अजून काही क्लिअर तशी होत नाही. तर त्याच्यावर अनेक जजमेंट्स आहेत. फार कॉमेंट लोकांनी काढलेत काही पब्लिशरने अशाच जजमेंट्सवर. पण लॉ असं सांगतो आता सध्या 9/9/2005 ही मॅजिक फिगर. म्हणजेच काय, त्या जर एखाद्या बहिणीला त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा असेल तर त्यामध्ये त्या बहिणीचं रिलीज डीड आपल्याला करून घ्यावं लागेल. जर आपण ती जॉईंट हिंदू सक्सेशनची जर आपण प्रॉपर्टी घेत असू तर बहिणीचं रिलीज डीड तरी बनवावं लागेल. अरे वा, हे आपल्याला करणं फार आवश्यक आहे. अदरवाईज ती प्रॉपर्टी ही डिफेक्टिव्ह टायटल पाहिजे. तर हे तुम्ही आता मुख्य लक्षात घ्या. नेक्स्ट वर जाऊ. आता बेनामी ओनरशिप म्हणजे काय? पूर्वी काय होतं, तर बेनामी ऍक्ट हा 1988चा एक ऍक्ट होता. तो नंतर रिपील झाला आणि नोटाबंदीला 2016ला पुन्हा कायदा आणला त्यांनी. अमेंडमेंट बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट म्हणून त्यांनी पुन्हा नव्याने काढला. पण अमेंडमेंट काढला, अमेंडेड, मूळ कायदा नाही बदलला, त्यात अमेंडमेंट आणले आणि अमेंडमेंट ऍक्ट आणला. बेनामी ओनरशिप म्हणजे काय? उदाहरणार्थ एक 6 पर्सन आहे आणि त्याच्याकडे 1 करोड रुपये आहेत आणि त्याला आता प्रॉपर्टी विकत घ्यायची. परंतु 1 पर्सनकडे जे 1 करोड रुपये आहेत हे बिगर कुठल्या प्रकारचा टॅक्स न भरलेले ब्लॅक मनी. मग तो काय करतो, 6 पर्सन वाय नावाची एक फिक्टिशियस पर्सन तयार करतो. म्हणजे खोटा माणूस की ज्याचं अस्तित्व नाही. त्याचं अस्तित्व कोणाला माहितीये? एक्स या व्यक्तीलाच माहिती असतं. समजा एका त्याचं नाव ठेवलं भगवानराव, तर हा काय करतो, हा माणूस काय करतो, एक्स, त्या भगवानरावाच्या नावाने सगळं विकत घेत असतो. 7/12 कोणा नावाने? भगवानरावच्या. सही कोणाची? भगवानरावची. पैसे कोण दिले? भगवानराव. पण भगवानराव आहे कुठं अस्तित्वात? अस्तित्वात जो एक्स आहे तोच हा सगळा व्यवहार असतो. लक्षात. कारण त्यांना एखाद्या व्यक्तीला टॅक्सेसच्या स्वरूपातले सगळे पैसे हे करायचे, वाचवायचे. पण नंतर तो अमेंडमेंट ऍक्ट आणला त्यांनी ताबडतोब 2016. का आणला?
कारण ज्या दिवशी नोटाबंदी झाली त्या दिवशी लोकांकडे प्रचंड पैसे होते ब्लॅकचे. मग त्या पैशाने आपण बेनामी ट्रान्झॅक्शनची जर प्रॉपर्टी घेतली तर चालू शकते ना. ती टाळण्याकरता हा अमेंडमेंट आहे आणि तो आता अस्तित्वात आहे. तो रिपील झाला, पुन्हा त्यांनी त्याला जिवंत करू. आलं लक्षात. आता पुढचा ओनर कोण आहे? ऑस्टेन्सिबल ओनर. म्हणजे एखादा पर्सन दिसतो आपल्याला, वरच्यावर दिसतो मालक, पण तो खरोखर त्याचा मालक हा नसतो. खरोखर तो त्याचा मालक नसतो, नुसता वरच्यावर ऑस्टेन्सिबल ओनर दिसतो. म्हणजे काय? तो म्हणतो मी मालक आहे, सगळे व्यवहार करत असतो, पण मूळ मालक हा वेगळा असतो. तो त्याचे अधिकार हे पॉवर ऑफ अटर्नी मध्ये लपलेले असतात आणि तो व्यवहार करत असतो. परंतु असा माणूस व्यवहार किती करू शकतो, त्याला लिमिटेशन आहे. आता ऑस्टेन्सिबल ओनर जो आहे त्याची सेक्शन 41 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये डेफिनेशन दिलेली आहे. कोण आहे ऑस्टेन्सिबल ओनर, त्याला किती अधिकार, सर्व त्याच्यामध्ये. ऑस्टेन्सिबल ओनर सुद्धा असा असतो आणि असे आपल्याला ऑस्टेन्सिबल ओनर बरेच दिसतात. ते आपल्याला फायली देत असतात, सांगत असतात अमुक प्रॉपर्टी विकायची आम्हाला, अमुक प्रॉपर्टी विकायची, तमुक प्रॉपर्टी विकायची. अरे हो, पण तू खरोखर तू त्याचा ओनर आहे का? तुला राईट आहे का? दाखव आम्हाला, शो मी द डॉक्युमेंट. आलं लक्षात. असे सुद्धा लोक आपल्याला भेटतात, तो ऑस्टेन्सिबल ओनर. आता पुढचा कोण? ट्रस्ट. बघा, दोन टाईपचे ट्रस्ट आहेत. एक प्रायव्हेट ट्रस्ट असतो आणि एक पब्लिक ट्रस्ट असतो. इंडियन ट्रस्ट ऍक्ट 1882 जो प्रायव्हेट ट्रस्ट आहे. एखाद्या व्यक्तीला मुलं नसतात तो एक प्रायव्हेट ट्रस्ट बनवतो. 4 लोकांना अपॉइंट करतो, त्याच्या जवळच्या ओळखीच्या लोकांना, आणि त्यांना म्हणतो तुम्ही या माझ्या ट्रस्टचं काम बघा. परंतु तो प्रायव्हेट ट्रस्ट असतो, तो बाहेर जात नाही. ते कुठं गोष्ट ते इंटरनल त्या गोष्टीचा मार्ग बघत असतात. परंतु ते कसे असतात, प्रायव्हेट ट्रस्ट टाईप काम करतात. त्याचं कुठं ओपन होत नाही जास्त. बऱ्याचशे बघा हिंदी वगैरे पिक्चर दाखवलेले असतात बघा, की बरेच आता जितेंद्रचा वगैरे सुद्धा पिक्चर आहे, किंवा आता श्रीदेवीचा पण पिक्चर त्याच्यावर अचानक आई वडील जातात आतमध्ये, ट्रस्ट स्थापन केला वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये काय होतं, ती मुलगी मोठी झाली, मेजरची मायनरची मेजर झाली, ती त्याची मालकीण होईल आणि सगळं ते बघणार. तोपर्यंत हे ट्रस्ट मधली लोक असतात 18 वर्षापर्यंत, ती 18 वर्षाची होईपर्यंत, जन्म झाल्यापासून 18 वर्षापर्यंत त्याने त्या ट्रस्टी लोकांनी बघायचं. तर ती प्रॉपर्टी जर विकायची असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते, आणि त्याच्यामध्ये त्या मायनर्सचा कशा प्रकारे फायदा आहे ते कोर्टाला समजून सांगावं, आणि कोर्ट मग परवानगी देतं आणि मग त्या प्रॉपर्टीची विक्री होते. काही महाभाग परस्पर अशी प्रॉपर्टी विकतात, कारण ते आपल्याला ऑस्टेन्सिबल ओनर असतात, ते आपल्याला दिसतच नाही. एखाद्या मुलाला किंवा मुलीला सांभाळत असतात, आपलं वाटतं याचाच आहे सगळं, याचे बाब आहेत असं वाटतं सुरुवातीला, आणि तेच व्यवहार करत असतात. तर असा व्यवहार करताना त्या मुलीच्या वतीने तो माणूस व्यवहार करत असतो, परंतु परवानगी ही कोर्टाची घ्यावी लागते. जर तशा प्रकारची परवानगी न घेता व्यवहार केला तर मग मागं सांगितलं 18 वर्ष मेजरचे मायनरचे मेजर आणि 12 वर्ष लिमिटेशन, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. 30 वर्षाचा रिपोर्ट का वगैरे पाहिजे. तशी एकदा ती 18 वर्ष झाली की ती ताबडतोब ऍक्शन घेऊ शकते. किती वर्ष वाट बघायची तर 12 वर्ष, 18 12 30, तर तसं ते होऊ शकतं. दुसरा कुठला ट्रस्ट आहे, तर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट. आता महाराष्ट्र नाव आहे त्याला, जनरली त्याला बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ते म्हणतात. जी काही चॅरिटीचे ऑफिसेस आहेत पुण्यामध्ये, जसं नवरीजी वाड्या कॉलेजच्या समोर ढोले पाटील रोडला ऑफिस आहे बघा चॅरिटीचं, तिथं चॅरिटी कमिशनर बसतो. खूपशे गोष्टी बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडर, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1949 या ट्रस्टच्या अंडर बऱ्याचशा गोष्टी ज्या पब्लिकच्या हिताकरता असतात त्याच्याकरता ते ट्रस्ट बनवले जातात. उदाहरणार्थ बरीचशी गणपती मंडळ ही बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या अंडर रजिस्टर्ड असतात. जर कुठल्याही व्यक्तीला पैसे गोळा करायचे असेल तर त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागते, आणि त्याच्यामध्ये त्यांना हिशोब पण द्यावा लागतो.
की आम्ही सगळे गणपती करता 1,00,000 रुपये गोळा केले, असे खर्च झाले, असे एकंदर थोडासा रिपोर्ट वगैरे करून ते त्यांना ते सबमिट करावं लागतं. तर तो ट्रस्ट कुठे, त्या ट्रस्टचं रजिस्ट्रेशनच्या अंदरची जे समजा एखादी प्रॉपर्टी त्या ट्रस्टनी विकत घेतली असेल एक धरून तर ती जर प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर आपल्याला डेव्हलपमेंटला किंवा किंवा त्या प्रॉपर्टी त्या ट्रस्टला लीजनी द्यायची असेल तर काय करायचं. अशा केसमध्ये काय करायचं की चॅरिटी कमिशनरची आपल्याला परवानगी घ्यावी लागते. पब्लिक ट्रस्ट जर एखादी प्रॉपर्टी पब्लिक ट्रस्टच्या अंडर रजिस्टर्ड असेल तर ती प्रॉपर्टी जर आपल्याला विकत घ्यायची असेल, लीजनी घ्यायची असेल, लीज म्हणजे किती लोक 99 वर्षाचं लीज करतात, तर अशा गोष्टीमध्ये चॅरिटी कमिशनरची परवानगी आणावी लागते आणि चॅरिटी कमिशनर त्याला परवानगी देतो. ज्याप्रमाणे मायनरच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत कोर्ट परवानगी देतं, तसं चॅरिटीची जी प्रॉपर्टी आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडरची त्याला चॅरिटी कमिशनर सीसी हा त्याला परवानगी देतो. या पोस्टला मार्केटमध्ये खूप वॉन्टेड आहे बघा. इतकं वॉन्टेड आहे की विचारू नका. त्या पोस्टला येण्यासाठी बरीच लोक प्रयत्न करत असतात. एक लक्षात घ्या, मॅक्झिमम प्रॉपर्टीज हिंदू मॅक्झिमम प्रॉपर्टीज या बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडर, त्यांच्या जागा या प्रचंड मोठमोठ्या, त्यांना मोठमोठी जॉईंट व्हेंचर्स बनवायचे असतात. तुम्ही कुठेही जा, मंडळांच्या सुद्धा प्रॉपर्टी आहेत मोठमोठ्या, गणपती मंडळांच्या, ते सुद्धा बॉम्बे. त्याच्यानंतर जेवढी तुम्ही कार्यालय बघाल, काही प्रत्येक जातीची काही कार्यालय असतात, जसे लाड सोनार, जैन लोक, कुठल्याही जातीच्या लोकांची स्वतःची कार्यालय असतात आणि त्यांच्या जागा पण असतात. ते सगळे बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडर रजिस्टर्ड असतात. तर मला तुम्हाला एक सुझाव असा द्यायचा आहे की बऱ्याचशा जागा या ट्रस्टच्या अंडर रजिस्टर्ड असतात, बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडर. अशा जागा आहेत ना, छोट्या नसतात. अशा जागा ज्या आहेत ना, या मोठमोठ्या जागा आहेत बघा, अर्धा एकर, 1 एकर अशा जागा आहेत त्यांच्या. आणि अशा जागा मिळवण्याकरता जर आपण जॉईंट व्हेंचर त्या ट्रस्टिंग बरोबर जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगले पैसे, 4 पैसे मिळू शकतात. असं मला तुम्हाला एक सुझाव आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं, गरवारे कॉलेज जर तुम्हाला माहिती असेल, तिथं सेंट्रल मॉल काहीतरी आहे बघा. गरवारे कॉलेजच्या बॅक साईडचा जो ब्रिज आहे वैकुंठ वरून येतो, तर कॉर्नरला सेंट्रल मॉल आहे बघा. ही जागा जी आहे ना, ती जागा ऍक्च्युली अनाथ विद्यार्थी गृहाची काहीतरी आहे वाटतं. त्याच्यामध्ये एवढा मोठा मॉल बांधला त्यांनी आणि साईडला ते आता त्यांनी ते हे काय चालू ठेवलेले बघा, ते तिथं घुसटेले बघा, केवढा मोठा मॉल आहे. त्याची मी चौकशी केली तर ती परांजपे बिल्डरकडे, त्या जागी परांजपे बिल्डरने त्यांच्याबरोबर व्यवहार केलेला आहे. केवढा मोठी जागा परांजपे बिल्डरकडे आली आणि ह्यांना छोटस माणूस असं काढून दिलेलं त्यांनी. तर आपण असं करू शकतो, आपण अशी प्रॉपर्टी बरोबर जर व्यवहार केला तर आपल्याला 4 पैसे चांगले मिळू शकतो, असा मला तुम्हाला सुझाव आहे. त्याच्यानंतर हे हिंदू लोक जनरली बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडर, मग मुस्लिम लोकांच्या सुद्धा काही प्रॉपर्टी असतात, ज्या काही मुस्लिम लोक जे आहेत त्यांना मुलबाळ झालेलं नाही, संतान झालेलं नाही, ते एकटेच आहेत, मग त्यांच्याकडे प्रॉपर्टी प्रचंड असते. त्या प्रॉपर्टीचं करायचं काय, असे खूप लोक आहेत, मी बघितले अशी बरीच लोक. मग असे लोक सुद्धा ट्रस्ट करतात. मग असा ट्रस्ट कुठं, अशा ट्रस्टची सुद्धा मुस्लिम धर्मामध्ये त्यांनी सोय करून ठेवली. त्यांचा मुतावली असतो, जसा आपल्याकडे ट्रस्टी तसा त्यांच्याकडे मुतावली असतो. तर ती सुद्धा प्रॉपर्टी घेऊ शकते, मिळू शकते आपल्याला. पण जनरली अशा प्रॉपर्टी बरोबर ते लोक डील करतात. अशी चुकून आली तर प्रॉपर्टी, जसं तुम्ही कर्वे रोडला गेला तर बऱ्याचशा जागा हा ऍक्च्युली मुस्लिम समाजाच्या आहे आणि त्या सगळ्या लीजवर आहेत. शेख चिल्ला असं जे काय आहे त्याच्याकडे ती त्यांच्याकडे ती प्रॉपर्टी होती वगैरे वगैरे. एनिवे, तर दीज आर द सोर्सेस. हे प्रॉपर्टीचे एक सोर्सेस मी तुम्हाला जनरली सांगितले. ओनरशिप काय प्रकारची, थोडक्यात हे जर मी एका वाक्यात जर समरी करायची म्हटली, या सर्व आता जे मी ओनरशिप बाबतीत बोललो,
त्याचे जे जे ओनर आहेत त्या ह्याच्याप्रमाणे जॉईंट ओनरशिप, हिंदू को पर्सनी, बेनामी वगैरे, तर ह्या सर्वांची आपल्याला परवानगी घ्यावी लागेल आणि नेसेसरी अथॉरिटीची परवानगी घ्यावी लागेल. ह्या सगळ्या जेव्हा आपण परवानगी घेतल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीचं टायटल हे डिफेक्टिव्ह असणार. आपल्या रिअल इस्टेटमध्ये कुठल्या टाईपचा डिसीज होऊन द्यायचा नाहीये, तर टायटल डिफेक्टिव्ह होऊन द्यायचं. लक्षात आलं. एकदा जर टायटल डिफेक्टिव्ह झालं की माझं टायटल डिफेक्टिव्ह आलं की मला बँक कर्ज देत नाही. टायटल डिफेक्टिव्ह झालं की कोर्टाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. टायटल डिफेक्टिव्ह झालं की अख्खं प्रोजेक्टच थांबतं. तुम्हाला सर्वांना असं एवढंच सांगणं की टायटल डिफेक्टिव्ह कसल्या वर्षीच आपण होऊन द्यायचं नाही. आणि जर टायटल डिफेक्टिव्ह असेल तर शक्यतो आपण घ्यायचं नाही. आणि जर टायटल डिफेक्टिव्ह जर असलं तर घेताना त्याचा ₹1 जर माल असेल तर तो फक्त 10 नया पैशात घ्यायचा. तर हाय रिस्क हाय प्रॉफिट ना. कारण मला टायटल डिफेक्टिव्ह काढण्याकरता जे वरचे मी 90 पैसे जे ठेवतो ते उपचाराकरता. म्हणजेच काही लोकांना मला पैसे दिल्याशिवाय मला ती एनओसी मला काही मिळणार नाहीत. त्यांच्याकडनं रिलीज डेट कुठली जे डील्स बनवायचे असतील पैसे गेल्याशिवाय ते करणार नाहीत. पण त्यांच्याकरता मला ते 90 पैसे ठेवायचे म्हणून घेताना 10 नव्या पैसे असं त्यातलं गणित आहे. तर इन शॉर्ट वॉट की कसल्याही ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये आपलं टायटल डिफेक्टिव्ह असू नये. आणि जर असेल तर मी तुम्हाला त्याच्यावर काय बोललेलो आहे. बर, आता मला तुम्हाला असं थोडं विचारायचं आहे. हे जे आता मी ओनरशिप बद्दल बोललो काही गोष्टी, ही एवढी ओनरशिप सांगितली, ह्याच्याबद्दल कोणाला काही शंका आहे लगेच विचारून टाका. पण नंतर शेवटच्या 5 मिनिटात घाई होती. आता कोणाला काय बोलायचंय का? कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे का आता मी जेवढे बोललो त्याच्यावर? हॅलो, का मी पुढे जाऊ? हॅलो, नाही विचारायचे सर. ठीक आहे, पुढे सर जातो. मला कालचा एक प्रश्न होता. हॅलो, हा हॅलो, हा, बोला ना बोला ना, पटकन बोला. गिफ्ट डीड आहे ना, गिफ्ट डीडचं जो पोर्शन हा. आहे ना ते रजिस्टर करावी लागते का? फॉर एक्झाम्पल मला एक्सनी वायला प्रॉपर्टी गिफ्ट दिली, मग त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतो? एक लक्षात घ्या, कुठलंही डॉक्युमेंट जर मी रजिस्टर्ड केलं की त्याची ऍडमिसिबिलिटी वाढते. ऍडमिसिबिलिटी हा विषय मी तुमच्यावर बोललेला नाहीये, त्यामुळे जरा थोडासा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. पण एक लक्षात घ्या, कायदा असं सांगतो, इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 असं सांगतो, कुठल्याही इमोवेबल प्रॉपर्टीची किंमत ₹100 जर पुढे असेल तर ती प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, असं तो कायदा सांगतो. आणि जर रजिस्ट्रेशन नाही केलं तर मग पुढच्या आहेच अडचणी वेगवेगळ्या. त्या प्रॉपर्टी किंमत जर ₹100 पुढे असेल त्याचा गिफ्ट आहे, बरोबर आहे की नाही? त्याचा गिफ्ट आपल्याला देत असेल एखादा, त्याचे 99% रजिस्टर करूनच घेणं जास्त होतं. पुढचे लिटिगेशन होत नाही ना, कारण सरकारमध्ये येतं ना ताबडतोब. सरकारमध्ये आले की लगेच सरकारची जबाबदारी आहे, बरोबर आहे की? लॉ पण तसंच आहे. ठीक आहे, नेक्स्ट वर जातो मी आता पुढच्या गोष्टीवर. आता आपण पुढचा जो आता मी टायटल आणि सर्च रिपोर्ट आहे त्याच्यावर आपण वेगळा एक सेशनच ठेवणार, 1 तास लागेल. त्यावर टायटल आणि सर्च रिपोर्ट हा मी तुम्हाला वेगळा शिकवणार आहे की टायटल रिपोर्ट आणि सर्च रिपोर्ट काय काय बघायचं, किती गोष्टी बघायच्या हे आपण नंतर बघू. आणि त्याच्यामध्ये टायटल सर्च रिपोर्ट हा किती वर्षांचा पाहिजे वगैरे हे नंतर बघूया. ते आता नाही बघणार, नेक्स्ट लेक्चरला बघेल मी. तर आता मी पुढची तुम्हाला डेफिनेशन सांगतो, पुढच्या कन्सेप्टकडे जातो. पुढचा कन्सेप्ट आहे तो पर्सन.
त्यापेक्षा तुम्ही जास्त जमीन होल्ड करू शकता. परंतु हा जो लिगल पर्सन आहे हा मात्र होल्ड करू शकतो. हा जो नॅचरल पर्सन आहे, उदाहरणार्थ त्याने बागेत 16 पेक्षा जास्त एवढा असता काम त्याच्या पुढची गेली तर ती सरकारी अकाउंटला जाणार. उदाहरण सांग. पण लिगल पर्सनला तसं नाहीये. व्हिडिओकॉन 400 एकर जमीन घेतली, 500 एकर जमीन घेतली. इतर कंपन्या 500 रिलायन्स 500 एकर जमीन घेतात जाम जगाला. म्हणजे कसं काय? ते त्याचं एक्सेप्शन देतो. कंपनी ही एवढी जमीन घेऊन त्याच्यामध्ये त्यांना तो काय ते व्यवहार करत जातात. म्हणजे कंपन्या या मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकत असतात. तर फरक एवढाच आहे की लिगल पर्सन हा अनलिमिटेड प्रॉपर्टी घेऊ शकतो, जमीन एवढी होल्ड करू शकतो. नॅचरल पर्सन तसा होल्ड करू शकत नाही, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स येतात. ती रिस्ट्रिक्शन सुद्धा किती एकराला किती आहेत, तर पाहिजे असल्यास तुम्ही आता लिहून घेऊ शकता झटपट. तर जमिनीचा प्रकार असा की ज्याला 12 महिने पाणी म्हणजेच बागायत. तर बागायत जमीन जर असेल तर ती 18 एकर जास्तीत जास्त. लिहून घ्या भाव असेल तर ती 18 एकर जास्तीत जास्त, ज्याला 12 महिने पाणी मिळू शकतं. पाणी वर्षातून 2 पिकं घेऊ शकतो. नंतर अशी जमीन की त्याला वर्षातून एकदाच पीक घेता येतं. अनिश्चित पाणी पुरवठा, किती पाणी घेऊ शकतो? वर्षातून एकदा पीक नक्की घेऊ शकतो. म्हणजे किती एकर? 27 एकर घेऊ शकतो. त्याच्यानंतर अशी जमीन की त्याला पाणी हे अनिश्चित आहे, मिळेल का नाही याचीच खात्री नाही. 27 मध्ये एकदा मिळेल याची खात्री. पण हे जे मी आता जे 36 सांगतो 36 एकर्स याच्यामध्ये अनिश्चित आहे, पाणी कधी मिळेल याची खात्रीच नाही. अशी 36 एकर 36. आणि मुंबई उपनगर, ठाणे, गडचिरोली हे सगळे जे भाग आहेत, भाग शेतीखाली बोलतो मी, त्या 36 एकर 36 एकर्स. आणि कोरडवाहू जमीन जी आहे, कोरडवाहू त्या वरच्या सोडून सगळ्या त्या कोरडवाहू जमिनी आहेत त्या 54 एकर. थोडक्यात ज्या ठिकाणी एमआयडीसीच्या वगैरे लँड्स आहेत ते सगळ्या कोरडवाहू आहे ना, पाऊस पडेल त्यावेळेसच असतं सगळं. त्या 54 एकर म्हणजे 18, 27, 36, 36 आणि 54 अशा 4 प्रकारच्या जमिनी एक व्यक्ती होल्ड करू शकतो. पण त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त जर होल्ड केली तर ती गव्हर्नमेंटच्या अकाउंटला म्हणजेच जिल्हा अधिकारी कलेक्टर ती काढून घेतो. परंतु मग सरकारचं काय? आपलं लिगल पर्सनचं काय? लिगल पर्सन होल्ड करू शकतो. हा एवढाच फरक आहे त्याच्यात. नेक्स्ट कडे जाऊया. नेक्स्ट कन्सेप्ट. एक अतिशय एक महत्वाची गोष्ट आहे, त्याची ती जरा थोडी ट्रिकीली समजायला, असं माझं म्हणणं आहे. एवढं काही ती अवघड पण नाहीये, पण थोडी ट्रिक आहे ती ऍक्च्युली समजण्याची गोष्ट असते. आता एखादी जमीन मला विकली म्हणजे नेमकं काय झालं? मी एने बी कडून जमीन विकत घेतली म्हणजे काय झालं नाही? लिगल भाषेत त्याला काय म्हणायचं? ती झाली ट्रान्सफर. ट्रान्सफर कन्व्हिन्सिंग डीड बनवलं जातं. काही ऍडव्होकेट हे फक्त कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिस करतात. म्हणजे काय करतात? तर आता मी कन्सेप्ट स्वभावावरून मी तुम्हाला सांगतो. काही ऍडव्होकेट्स तुम्ही जर वेगवेगळ्या सब रजिस्टर हवेलीला गेला, तिथे फक्त रजिस्ट्रेशनचं काम करत असतात. ते कोर्टात कधीही येत नाही. त्यांचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो. सेल डीड बनवायचं, गिफ्ट डीड बनवायचं, मॉर्गेज बनवायचं, विल बनवायचं, असे काही फॉर्मॅट त्यांचे ठरले. ते तेवढ्यातच फक्त रजिस्ट्रेशनची कामं करत असतात. काय नाही, एवढंच. नुसतं रजिस्ट्रेशन. त्यांना कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिशनर ऍडव्होकेट्स म्हणतात. आज बघा, आज पेपरला हे होती, बातमी होती. कन्व्हिन्सिंग वाल्यांच्या आता ते प्रॉब्लेम झालेले जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं, तिथे घरी सुद्धा का रजिस्ट्रेशन करता येईल आता. सब रजिस्ट्रेशन ऑफिसला जायची गरजच नाही. कन्व्हिन्सिंग वाले बोंबलले आहेत. त्यांनी आयुष्यामध्ये काय ऍडव्होकेट्स लोक कोर्टात कधीच आले नाही. त्यांनी फक्त डॉक्युमेंटच रजिस्टर केलं आयुष्यभर. आता ही जर मी सांगितलेली सिस्टीम आली,
तिथं बोंबललं ना म्हणून पैसेच मिळण्यामध्ये होणार ताबडतोब. म्हणजे आज मीटिंग होती आज शिवाजीनगर कोर्टात. एनिवे सांगायचं असं की ही जी आहे ना हे कन्व्हिन्सिंग ऑर्डरकडे एवढंच काम करतात, फक्त रजिस्ट्रेशनचं काम करतात. म्हणजेच काय करतात, ही डॉक्युमेंट आता उदाहरणार्थ आम्ही सेलडीड रजिस्टर करू. या सेलडीड मध्ये नेमकं असतं काय आणि आपण सेलडीड बनवतो काय, एक मुद्दा. आणि प्रॉपर्टी मी विकत घेतली म्हणजे नेमकं काय झालं, प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली म्हणजे काय. तर अगदी बोली भाषेत आणि साध्या भाषेत जर एका वाक्यात जर मी सांगायचं, ज्या ज्या डॉक्युमेंट मध्ये ज्या ज्या डीड्स मध्ये किंवा डीड शब्द येतो, सेल डीड, गिफ्ट डीड, मॉर्गेज डीड, रिलीज डीड, हे जो शब्द येतो ना त्याच्यामध्ये समजा ए हा व्यक्ती बी ह्या व्यक्तीला स्वतः त्या प्रॉपर्टीची ओनरशिप ट्रान्सफर करत असतो, कन्व्हे करत असतो. म्हणून कन्व्हेन्सिंग. टू कन्व्हे मीन्स टू ट्रान्सफर. टू कन्व्हे मीन्स टू ट्रान्सफर. काय ट्रान्सफर करतो, त्या मालकी ट्रान्सफर करतो. आलं का लक्षात. म्हणून तो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. विक्री होती म्हणजे काय होतं नेमकं, की तो त्याची ओनरशिप ट्रान्सफर करतो. म्हणून तो आपण वरचा ओनरशिप कन्सेप्ट. म्हणजे ए बी सी जर हे ओनर असतील तर ह्या ए बी सी लोकांची आपल्याला सेलडीडवर आपल्याला सह्या लागतील, रजिस्ट्रेशन प्रॉपर व्हायला लागते. का, कारण ते त्यांची स्वतःची तिघांची ओनरशिप ट्रान्सफर करतात सेलडीड मध्ये. म्हणून ते ट्रान्सफर ऑफ डीड, म्हणून ते कन्व्हिन्सिंग डीड, म्हणून ते डीड ऑफ ट्रान्सफर, अशी बरीच नाव आहेत. डीड शब्द आला की समजायचं की ओनरशिप ट्रान्सफर. आलं लक्षात. आणि नेहमी ओनरशिप ही टू लिव्हिंग पर्सन मध्ये होते, इंटर व्हायव्हर्स. बट एक्सेप्शन इज अ लिगल पर्सन, दॅट इज अ कंपनी. कारण कंपनी सुद्धा हे व्यवहार करत असत. तर हा अतिशय एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. हा फार समजायला तर मी सांगितलंय तुम्हाला काय नेमकं त्याचा ओनरशिप. मी तुम्हाला त्याची बॅकग्राऊंड घेऊन मी तुम्हाला ट्रान्सफर बाबतीत बोललेलं आहे. परंतु खूप लोक ही गोष्ट पाहत नाही. सेलडीड मध्ये ओनरशिप ही ट्रान्सफर झालेली आहे का नाही ऍब्सोल्युटली पूर्णपणे ती पाहत नाही. ती कुठेतरी शब्दामध्ये अडकून ठेवलेली आहेत का. म्हणजे उदाहरणार्थ कसं, तुम्हाला मी उदाहरण सांगतो. ऍब्सोल्यूट ओनरशिप ट्रान्सफर नाही करायची, ती कुठेतरी अडकून ठेवायची. उदाहरणार्थ समजा एखादी बिल्डिंग आहे, त्यातले 10 फ्लॅट विकले, बरोबर आहे. परंतु काय करायचं, तो टेरेसवरचा जो वाढीव एफएस आहे, टीडीआर, तो टाकून ठेवायचा स्वतः, तो त्यातून द्यायचा नाही. तर डीड मध्ये आहे ना, समजा सेलडीड असेल त्याच्यामध्ये तो काय करायचा, रिझर्व्ह ठेवायचा. जर एफएसआय आणि मिळाला, टीडीआर मिळाला, काय जे काय मिळालं तो तो बिल्डर वापरेल, टेरेस वापरायचा हक्क वगैरे. असं ते पूर्वी करत होते. आता तसं करता येत नाही, पण त्याला वेगळ्या ट्रिक्स वापरायला लागतात. तर असं सुद्धा करता येतं आणि असं करतात सुद्धा. तर त्याला काय म्हणायचं, ऍब्सोल्यूट ओनरशिप ट्रान्सफर नाही. असे ऍब्सोल्यूट ओनरशिप ट्रान्सफर झाले. उदाहरणार्थ जर मी ओपन प्लॉट घेत असेल कन्स्ट्रक्शन साठी, तर त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट ओनरशिप ही ट्रान्सफर झाली. कुठलेही हक्क विकणाऱ्याचे मराठीमध्ये काय होतं, लिहून घेणारा आणि लिहून देणारा. आता जर मी ए हा लिहून घेणारा असेल तर लिहून देणाऱ्याकडनं सगळं ऍब्सोल्युटली ट्रान्सफर करून घ्यायचं. समजा त्या बहिणी येत असतील हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे, बहिणींच्या पण सह्या यायच्या. लक्षात ठेवा, कळलं का तुम्हाला. बहिणींना सुद्धा इथं आणायचं, रिलीज डेट करून सुद्धा. आलं लक्षात. आता समजा मला एखाद्या जागेचा व्यवहार करायचा असेल तर काय करायचं. मला जर एखाद्या जागेचा व्यवहार करायचा असेल त्याच्यामध्ये 2 डॉक्युमेंट बनले, अग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड. आता मी तुम्हाला ट्रान्सफर बद्दल बोललो, आता पुढचं बोलतोय नेक्स्ट कन्सेप्ट.
तर दोन टाईपचे डॉक्युमेंट्स असतात. पहिला अग्रीमेंट टू सेल आणि नंतर सेल डीड. तर अग्रीमेंट टू सेल म्हणजे काय, मराठीमध्ये काय मी म्हणतो त्याला साठे खत. सेल डीडला काय म्हणतो, विक्री खत. थोडक्यात काय की जर कुठल्याही जागेचा व्यवहार करायचा असेल तर पहिला अग्रीमेंट बनवलं जातं. तर अग्रीमेंट हा अर्धवट शब्द आहे, पुढे त्याला शब्द आहे अग्रीमेंट टू सेल करा. टू सेल हे कोणी बोलत नाही, अग्रीमेंटच बोलतात. ठीक आहे. आता अग्रीमेंट टू सेल म्हणजे साठे खत, याच्यामध्ये काय काम, कसं बनवायचं, काय बनवायचं हे आपण पाहूया. एक लक्षात घ्या, एका कायद्याचं नाव लागून घ्या. त्या कायद्याचं नाव असं आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 हा कायदा काय सांगतो, अतिशय महत्वाचा कायदा रिअल इस्टेट करतात. तर हा कायदा काय सांगतो, म्हणजे तळाने मागाशी जो त्यांनी प्रश्न विचारला होता गिफ्ट बाबतीत, त्याला सुद्धा हा थोडासा नाही, थोडस लिगल उत्तर याच्यातून मिळालं त्याच्यापेक्षा. आता हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट काय सांगतो, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असं सांगतो, जर आता आपल्याला अग्रीमेंट बनवायचं असेल, बरोबर आहे, अग्रीमेंट बनवल्याशिवाय पुढचा व्यवहार होत तर काय, अग्रीमेंट किती लोकांमध्ये होतं, अग्रीमेंट कमीत कमी 2 लोक. आता अग्रीमेंट करण्यासाठी करता काय काय गोष्टी लागतात, म्हणजे काय काय त्याच्या नेसेसिटी त्या लिहून टाका. या वर म्हणा अग्रीमेंट, पुढे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. त्याची रिक्विजिट, पहिले 2 लोक पाहिजेत, बिटवीन 2 पर्सन्स. कुठला व्यवहार करायला 2 लोक पाहिजेच ना. म्हणजे 2 लोक कशी पाहिजेत, वेळे चालतील का, नाही, त्यांचे कसे पाहिजेत, साऊंड माइंड, बेसिकली पहिले साऊंड माइंड पाहिजे. दुसरं, ते मायनर चालतील का, नाही, ते मेजर पाहिजेत. मायनर पण करू शकतो, त्याच्या वतीने एक गार्डियन, त्याचा नॅचरल गार्डियन किंवा नॅचरल पेरेंट जो कोणी असेल त्याला परवानगी कोर्टातून, त्याचं एक्सेप्शन करू शकतो. थोडक्यात काय, 2 पर्सन्स हे नॅचरल पाहिजेत किंवा त्यातला लिगल सुद्धा चालू शकतात, जर ते एक्सेप्शन. मी नॅचरलच्या बाबतीत जर मी बोललो तर ते मेजर पाहिजे, साऊंड माइंड, पहिली गोष्ट. 2, अग्रीमेंट मध्ये काय महत्वाचं आहे, अग्रीमेंट मध्ये कन्सिडरेशन गेलं पाहिजे, त्याला पैसे. दुसरा मुद्दा कन्सिडरेशन म्हणजे काय, पैसे विदाउट कन्सिडरेशन अग्रीमेंट इज व्हॉइड. म्हणजे काय, पैसे द्यायचे नाही आम्हाला तर सेल बनवायचं नाही चालणार. 3, त्याचं एक्सेप्शन आहे, पण गिफ्ट डीड वाल्यांकरता हे सांगायचं. समजा मला गिफ्ट करायची किंवा अग्रीमेंट बनवायचं असेल, त्याचं एक्सेप्शन असेल, गिफ्ट मध्ये कन्सिडरेशन नसतं पण भेट देतो. पण ज्याला भेट दिली जाते तो त्याचा कुठलाही मोबदला देणार, पैसेच देणार. लव्ह अँड अफेक्शन मधून कोणी भेट देत असतो, हे त्याचं एक्सेप्शन. परंतु जर रेग्युलर जर मी अग्रीमेंट बनवलं तर त्याच्यामध्ये कन्सिडरेशन पाहिजे. नेक्स्ट मुद्दा काय, लॉफुल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसं पाहिजे, लॉफुल पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही जागा विकतोय, कशा करता विकतोय, ते लॉफुल पाहिजे, राहण्याकरता, शेती करता नाही. इथं आम्ही स्फोटक तयार करणार नाही, चालेल तर आता गव्हर्नमेंटची परवानगी आहे का, ते सगळं बघावं लागेल. प्रॉपर तो झोन आहे का, संपूर्ण बघावं लागेल. लॉफुल ऑब्जेक्ट पाहिजे, त्याशिवाय करता नाही. थोडक्यात अग्रीमेंट, लॉफुल ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन. पैसे पण दिले पाहिजे, विदाउट पैशाचं नाही. नेक्स्ट आणि अतिशय महत्वाचं, फ्री कन्सेंट. आता फ्री कन्सेंट म्हणजे कशी, ती कन्सेंट जी आहे ती लबाडीची नाही पाहिजे, फ्रॉड नाही पाहिजे, मिस्टेक नाही पाहिजे, मिसरिप्रेझेंटेशन नाही पाहिजे,
डिफ्रॉड नाही पाहिजे. म्हणजे कसं, जागा दाखवली कोथरूड मधली, व्यवहार केला कोणव्याचा जागेचा, नो, नाही चालणार. फसवून परवानगी घेतली नाही. थोडक्यात ए आणि बी मधला जो व्यवहार आहे, ए हा जर प्रॉपर्टी स्वतःची ट्रान्सफर करत असेल तर त्याची कन्सेंट ही फ्री पाहिजे. नाही त्याला इंटॉक्सिकेटेड केलं, काय केलं, त्याला दारू पाजली आणि त्याच्या सहाय्या घेतलं नाही. म्हणजे मला असं सांगायचं, जी कन्सेंट फ्री नसेल, ज्या कन्सेंटला मी आता सगळ्या गोष्टी सांगितल्या, फ्रॉड, इंटॉक्सिकेशन, मिसप्रेझेंटेशन, अनड्यू इन्फ्लुअन्स, याची जर बाधा असेल ना, तर ती व्यक्ती 12 वर्षाच्या आत, किती वर्ष सांगतो मी तुम्हाला, 12 ती वर्ष तक्रार करू शकते. व्यक्ती कोर्टामध्ये जाऊन सूट दाखल करू शकते, सूट फॉर कॅन्सलेशन ऑफ सेल डीड असं म्हणू शकते. आणि त्यात असं म्हणू शकते की माझी कन्सेंट ही फ्री होती. आलं लक्षात? समजा एखादी जागा आहे त्याचा व्यवहार चालला करायचा, करत नसेल, ए हा व्यवहारच करायला तयार नसेल, तो म्हणा असेल नाही मला माझ्यासाठी जागा पाहिजे, जागा हवी. समजा कुठल्या भाईने फोन केला मुंबईवर, हे बाबा व्यवहार करतो का नाही बोल, नाही तर उडून टाकतो तुला. तो त्याच्या दबावात आला, कोर्शन, डोक्याला पिस्तूल लावली, बोल साईन करता की नाही, कोर्शन. अंडर इन्फ्लुअन्स म्हणजे वडील मुलाला म्हटले, ए बाबा सही करतो का नाही बोल, मामा म्हणला भाच्याला, हे चल सही करायच्यावर. अंडर इन्फ्लुअन्स, डोक्यावर पिस्तूल, कोर्शन. असं जर ती कन्सेंट असेल तर दॅट कन्सेंट इज नॉट फ्री. आणि या सर्व गोष्टी करता एखादी व्यक्ती ती कॅन्सल करण्याकरता 12 वर्षपर्यंत लिमिटेशन, त्याचं 12 वर्ष, कोर्टात जाऊन ते डॉक्युमेंट कॅन्सल करू शकतो. आणि त्याच्याकरता सूट फॉर कॅन्सलेशन अशी ती प्रोव्हिजन स्पेसिफिकली फॅक्ट. हे असं होऊ शकतं का? होऊ शकतं. ठीक आहे, ते तुम्हाला मी ट्रान्सफरचं सांगितलं. हा, आता हे ऍग्रीमेंट हा विषय झाला, इंडियन कॉन्ट्रॅक्ट. अशा प्रकारे ऍग्रीमेंटची रिक्विजिट आहे, नेसेसिटी. आता पुढची नेसेसरी काय की त्याच्यामध्ये प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, बरोबर आहे, जी काय आता 7% आहे, 5+1+1. मेट्रोचा पण 1% आला, एलबीटी ने 5, 60% स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, प्लस रजिस्ट्रेशन चार्जेस 1% भरावे लागतील. हे सर्व भरावं लागेल, बरोबर आहे. तर हे सर्व केलं, माझं ऍग्रीमेंट क्लिअर आहे, स्टॅम्प ड्युटी पण मी भरतोय, रजिस्ट्रेशन पण मी करायला तयार आहे. परंतु अजून मी रजिस्ट्रेशनला गेलेलो नाही, बरोबर आहे. अजून मी रजिस्ट्रेशनला गेलेलो नाही, रजिस्टर ऑफिस. सांगायचं असं, एक वाक्य लिहून घ्या तुमच्या. हा एलएलबीला नेहमी क्वेश्चन येतो. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा एलएलबीला फर्स्ट इयरला एक सब्जेक्ट आहे, आणि त्याच्यामध्ये एक क्वेश्चन येतो 16 मार्काला ते 20 मार्क. हा कुठलाही क्वेश्चन त्यामध्ये असतात. ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ऍग्रीमेंट्स, ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर ऍग्रीमेंट्स, और ऑल ऍग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट्स. All contracts are agreements, but all agreements are not contracts. Why? त्याचं उत्तर इथे आहे, आता सांगतो तुम्हाला. एलएलबीच्या मुलांना सुद्धा बऱ्याचशा मुलांना याचं उत्तर माहितीच नाही. ज्या एलएलबीच्या मुलाला, वकिलाला याचं उत्तर देता येईल ना, त्याचं समजायचं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट त्याला अख्खा समजला. तो ऍक्ट काय सांगतो ते आता बघा, की सेक्शन 2H असं सांगतो. लिहून घ्या पाहिजे, तुम्हाला आपल्या रिअल इस्टेटला सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे. ऍग्रीमेंट विच इज एन्फोर्सिबल बाय लॉ, सेक्शन 2H सांगतो. ऍग्रीमेंट
which is enforceable by law. That's under section 2H. आणि मी मागाशी सांगितलं की रिक्विजिट सगळं करून घेतलं, स्टॅम्प ड्युटी भरायला तयार आहे, बरोबर आहे, रजिस्ट्रेशन मी करायला तयार आहे. मी सब रजिस्टर ऑफिस मध्ये गेलो, तिथे गेलो, स्टॅम्प ड्युटी मी भरली, सांगितली ती स्टॅम्प ड्युटी काढता येते रेडी देखण्याप्रमाणे. कोणाला रेडी देखणार असं माहिती, रेडी देखणार रेडी देखण्यानुसार मी स्टॅम्प ड्युटी भरली, रजिस्ट्रेशनचे चार्जेस भरले, सगळं भरलं. मग माझं जे अग्रीमेंट होतं ते आता झालं. म्हणजे जोपर्यंत मी माझं अग्रीमेंट रजिस्टर्ड करत नाही, सब रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पैसे भरत नाही, ऑफिशियल बोलतो पैसे, तोपर्यंत माझं अग्रीमेंट हे कधी कॉन्ट्रॅक्ट होत नाही. इफ युअर अग्रीमेंट इज रजिस्टर्ड दॅट बिकम कॉन्ट्रॅक्ट अँड कॉन्ट्रॅक्ट इज एन्फोर्सेबल बाय लॉ. म्हणजे काय? म्हणजे मला एखाद्या जमिनीचा व्यवहार हा आपला ठरला असं धरून चालला आणि तो आपण रजिस्टर्ड केला आणि म्हणलं आता आम्हाला 6 महिन्यात राहिलेले पैसे देऊ, त्यात आपण सेल डीड बनवू असं ठरलं. परंतु समजा ए हा बी बरोबर व्यवहार करतो, बी ऐनवेळेस त्यांनी पलटी मारली, तर डॉक्युमेंट रजिस्टर केलेल्या असल्यामुळं कोर्टात जाता येत आणि तिथं सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स दाखल करतात. साहेब त्याने आमच्याबरोबर अग्रीमेंट केलेले मी, आम्ही याला एवढे पैसे दिलेले आहेत, 6 महिन्यात पुढचे द्यायचे ठरलेले आहेत, आम्ही त्यावेळेस पण तयार होतो आणि आजही द्यायला आम्ही तयार आहे. तर मग अशा प्रकारे अशा व्यवहारामध्ये कोर्ट त्याला डायरेक्शन देतं मीला, बाळ तू यांच्याबरोबर व्यवहार कर. हे केव्हा पॉसिबल आहे? ज्या वेळेस मी माझं अग्रीमेंट रजिस्टर्ड करतो, मी गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी भरतो, रजिस्ट्रेशन चार्जेस भरतो. मग मी सगळं नाही केलं तर नुसतंच अग्रीमेंट राहील आणि अग्रीमेंट हे एन्फोर्सेबल होत नाही कायद्यामध्ये. म्हणजेच कायद्याच्या भाषेत अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट हे वाचता येत नाही. दुसऱ्या भाषेमध्ये हे डॉक्युमेंट ऍडमिसिबल नाही. आता व्हॉट इज ऍडमिसिबिलिटी अँड व्हॉट इज रिलेव्हन्सी, हा जो एक छोटासा कन्सेप्ट आहे रिअल इस्टेटसाठी, हा आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. व्हॉट इज ऍडमिसिबिलिटी. आज आपण या गोष्टीला थांबूया की अशा प्रकारचं जे डॉक्युमेंट मी रजिस्टर्ड करतो ते कोर्टात जाऊन चॅलेंज करेल, म्हणजे कोर्टात जाऊन कोर्ट त्याला वाचतं आणि समोरच्याला म्हणतो तू याचा एन्फोर्सेबल करायला लागेल. पण केव्हा रजिस्टर झालं तर, सरकारचे मी स्टॅम्प ड्युटी भरलं तर, स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन भरलं तर, आणि हे मी नाही केलं तर ते नुसतंच एक कागदाचा तुकडा तुमच्या जवळ राहील. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती, तुम्ही कोणीही व्यवहार करताना, जमिनीचा व्यवहार करताना तुम्ही तो रजिस्टर्डच करावा, तो नोटराइज करू नये. का करू नये त्याच्याविषयी आपण उद्या बोलूया. नोटरी मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग या विषयी आपण उद्या बोलू. ठीक आहे. आता या गोष्ट मी इथं थांबणार आहे आज, पण लॉचा डोस आहे सगळा एकदम घेतला तर मग आपल्याला डायजेस्ट नाही होत. म्हणून थोडा रोज करून घ्यायचा असं मला तुम्हाला सांगायचंय. बसलं पाहिजे ना शेवटी, आता उलटी होऊन जाईल. तर आता मला तुम्हाला असं विचारायचं, पार्टिसिपेंट तुम्हाला आता काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. तुमचे काय प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. सर हॅलो सर लिगली, हॅलो हा बोला. हा सर, लिगली मग आपण असं म्हणू शकतो, लिगली कोर्टमध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन, हॅलो हा बोला. हा सर, लिगली स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरली असेल तर तो जमीन आपली आपण म्हणू शकतो. अग्रीमेंट टू सेल नसला तरी अग्रीमेंट टू सेल मध्ये अग्रीमेंट झालंच की आपलं अग्रीमेंट टू सेल झाल्याशिवाय तुम्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन करतच नाही ना. ते करतानाच तुम्ही भरणार ना. अच्छा, ऍट द टाइम ऑफ अग्रीमेंट तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरता का नाही? सब रजिस्ट्रारच्या ऑफिसला जाऊन हो भरता.
का नाही भरत? माझ्या लक्षात नाही. माहित नाही सर मला. बरं मग ऐका, जेव्हा ज्या वेळेस आपण एखाद्या बरोबर जमीन घेण्याचा व्यवहार पक्का करतो किंवा एखादा फ्लॅट घेण्याचा व्यवहार आपण ठरवतो, त्यावेळेस बिल्डर, आपण बिल्डर विषयी फर्स्ट बोलूया. आपण एक अग्रीमेंट बनवतो का नाही? येस सर. बिल्डर लोक म्हणतात आम्हाला एक अग्रीमेंट बनवायचे, अग्रीमेंटला जायचं आपल्याला. बोलतात का नाही आपल्या बरोबर? बोलतात का नाही बोलत? मग ते अग्रीमेंट बनवतात, त्याच्यामध्ये मग त्या फ्लॅटची लांबी, रुंदी, अमुक तमुक जे काही डिटेल्स टाकतात आणि सब रजिस्टर ऑफिसला जातात का नाही सह्या करायला लोक? तिथं स्टॅम्प ड्युटी भरली जाती का नाही जात? जाती ना. जाती बरोबर. सब रजिस्टर ऑफिसला स्टॅम्प ड्युटी भरला जाणार, बरोबर. मग असं जे रजिस्टर केलेले जे डॉक्युमेंट आहे हे कोण वाचू शकतं? ओके. आलं का लक्षात? म्हणजे म्हणून म्हणलं ऑल कॉन्ट्रॅक्ट्स आर अग्रीमेंट्स, बट ऑल अग्रीमेंट्स आर नॉट कॉन्ट्रॅक्ट. जर तुम्ही रजिस्टर नाही केलं, मी धरून चाला, आणि मी गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी नाही भरली, तर कोर्टामध्ये ते रीड केलेलं जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही समोरच्याला एन्फोर्सिबल करू शकत नाही, तुम्ही क्लेम मांडू शकत नाही तुमचा, की यांनी माझ्याकडे एवढे पैसे घेतलेले आहेत आणि आता हा माझ्यावर व्यवहार करतो. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून ते रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आवश्यक आहे. मग काय नकोय मला? एमओयू डॉक्युमेंट नकोय. का नकोय एमओयू? मला नोटराईज पण डॉक्युमेंट नकोय. का नकोय? ते आता उद्या बघणार होतं. आता फक्त हे अग्रीमेंट हे आता कॉन्ट्रॅक्ट झालं. तर मी तुम्हाला काय म्हणतो, प्रत्येक जो जमिनीचा व्यवहार 100 रुपयाच्या पुढे आहे तो आपल्याला रजिस्टर करावा लागेल, त्याची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. कुठलंही डॉक्युमेंट असं मला तुम्हाला सांगायचं. ओके सर. ओके. आणि हे जे लीगल पर्सन जे आहे, लीगल पर्सन कॅन होल्ड अनलिमिटेड प्रॉपर्टी ऑफ एनी काइंड. According, yes, company is company, no? The company which is registered under Company Acts 2013. बरोबर आहे. सपोज टाटा, एनी कंपनी, दे कॅन होल्ड. येस, ते त्यांच्या प्रोजेक्ट करता घेत असतात ना. ओके सर. परंतु मागाशी मी तुम्हाला जी सांगितलेली आहे 18, 27, 36, ही सगळी शेतीची जमीन आहे. ही सगळी शेती आहे ना ऍक्च्युली ऑलमोस्ट. आणि ती कंपनी आहे, म्हणजे ते कुठल्या युनिट करता, कुठलं तरी युनिट टाकणार आहे ना ते त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी. बरोबर नाही? नॉन ऍग्रिकल्चर कामं करता घेणार आहे. आता वेगळ्या भाषेत अजून जर क्लिअर बोलायचं तर त्यांचं ऍग्रिकल्चर पर्पज कुठं असतं? व्हिडिओ पण काय ऍग्रिकल्चर पर्पज करता थोडी येते. आता किर्लोस्कर कम्युनिटीची जागा आहे पलटणला, त्यांनी आता एक लोणंद पाशी एमआयडीसीच आहे. एमआयडीसी म्हणजे काय? लिमिटेड आहे ना शेवटी, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. बरोबर ना? मग ते त्यांनी प्लॉटिंग आहे ना त्यांचं, 10 एकर 20 एकर जे काय केलंय त्याचं प्लॉटिंग आहे त्यांचं. दे कॅन होल्ड. ती लीजवर जागा अर्थात, त्या लीजच्या जागा असतात. मग सर, मग नॉन ऍग्रिकल्चर लँड, ओके, तर नॉन ऍग्रिकल्चर लँडची पण लिमिटेशन असतात का नॅचरल पर्सन वरती? नाही, आता नॉन ऍग्रिकल्चर लँड म्हणजे कुठली तुम्ही म्हणतात? तुम्ही एनए प्लॉट म्हणणार का? ते एनए प्लॉटिंग मध्ये असू शकतं ना. जर आता मी एनए प्लॉट घेतली तर घेऊ शकता ना तुम्ही. ती मला एनए करावी लागेल ना, आणि त्याला लिमिटेशन नाही, पण एनए करता तुम्हाला टॅक्स भरावा लागेल ना स्वतःला. ओके. शेतीची जागा मला काय करायची? आता एनए करायची. एनए करायची म्हणणार काय होणार? सरकार टॅक्स. आता मला सोसायटी, आता मी बिल्डर आहे, मी एक जर जमीन घेतली करून चला, मी आता लोणी गावामध्ये 1 एकर जमीन घेतली. आता डीएसके जेवढी जमीन घेतली 400 एकर, ती सगळी शेतीची जमीन आहे. तुम्ही जर तुम्हाला तो एरिया जर माहित असेल तर ती 400 एकर त्यांची शेतीची जमीन आहे, काळीभोर जमीन आहे. 20 फूट तर तुम्ही खाली गेला तर काळीच माती लागते. आणि त्या 400 एकरामध्ये ऊस व्हायचा, आणि तो ऊस हा थेऊर सहकारी कारखान्याला जायचा. आता त्यांनी काय प्रोजेक्ट ठरवलं की आम्ही ड्रीम सिटी तयार करू. बरोबर आहे? राईट. मग म्हणजे ती कन्वर्ट करावी लागेल त्यांना. मग त्यांना काय करावं लागेल? सरकारला नजरा पैसे भरावे. आलं का लक्षात? कन्सेप्ट लक्षात आलं का? हो सर. ओके सर, थँक्यू सर.
ओके, कोणाचे का आता प्रश्न आहे? लेडी, एनी क्वेश्चन? हो सर. प्रणाली ना? शर्मिला. प्रणालीच ना? शर्मिला का? शर्मिला. लास्ट ह्याला कोणती प्रणाली म्हणून होतं? नाही, नो शर्मिला. नो नो, ह्याच्या आधी जो एक हे झाला होता ना, अच्छा. त्याच्यामध्ये प्रणाली म्हणून कोणतरी होतं. ओके ओके सर. ओके. बाकी काही नाही. तुमचे मिस्टरच हे करतात ना, रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात ना, तुम्ही म्हणता मागच्या, आय थिंक. हो हो. अर्जुन गिरे. ठीक आहे, मी तुम्हाला आता जे काही बोलतोय, मी तुम्हाला आता जे काय सांगतोय त्या सगळ्या तुम्ही तुमच्याकडे नोट्स काढा. बोलतो आता तुम्ही नोट्स काढा स्वतःच्या, म्हणजे जे मी काय बोलतोय त्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्यायचा जा, म्हणजे नंतर त्या उपयोगी ठरतील तुम्हाला. हो हो सर, लिहून घेते. तर मग आपण आज इथं थांबूया. तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही पुन्हा तुमच्याकडे लिहून ठेवा. उद्याच्या लेक्चरला सुद्धा तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. उद्या आपण MOU काय आहे, नोटरी डॉक्युमेंट काय, याच्यावर आपण आता उद्या बोलूया. ओके सर. ठीक आहे. ओके सर. तुम्ही सर